नमस्कार मित्रांनो, आर-एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सध्या मित्रांनो हिंगोली आणि बीडची जी काही पोलीस पाटील पदाची भरती सुरू आहे, त्यासाठी अतिशय महत्त्वाची चालू घडामोडी. या चालू घडामोडीतला आजचा हा भाग जो तिसरा आहे, तो आपल्याला बघायचा आहे. परंतु तत्पूर्वी जे विद्यार्थी पोलीस पाटील पदाची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी सांगतो की फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बाकीच्या सर्व राहिलेले जे 34 जिल्हे आहेत, हिंगोली आणि बीड सोडून त्या 34 जिल्ह्यांची जाहिरात जी आहे, ती तुम्हाला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचं शेड्यूल तयार आहे. फक्त आचारसंहिता असल्यामुळं या जाहिराती थांबलेल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची जाहिरात येऊन परीक्षा सुद्धा होणार आहे. त्या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आता जास्त वेळ न लावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु तत्पूर्वी जालना जिल्ह्यासाठी ज्या काही आपण पी-डी-एफ बनवलेल्या होत्या चालू घडामोडीच्या किंवा जे चालू घडामोडीचे अ, आपले जे व्हिडिओ आहेत, ते या YouTubeवरती उपलब्ध आहेत. त्याची प्लेलिस्ट आहे. ती प्लेलिस्ट तुम्ही बघा. कारण जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीची म्हणजे जी भरती आहे, ती मागच्या महिन्यामध्ये पार पडलेली आहे. आणि या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये आपण मागच्या 6 महिन्यातले जे चालू घडामोडी आहेत, ते कव्हर केलेले आहेत आणि अतिशय महत्त्वाचे असे ते चालू घडामोडी आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर ही जी प्लेलिस्ट आहे जालन्याची ती बघायची आहे. तर आता चला आपण चालू करूया. चालू घडामोडीचा पहिला प्रश्न. खालीलपैकी कोणते वर्ष संयुक्त राष्ट्र संघ आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने पाहिजे इथं. मित्रांनो, इथं जराशी मिस्टेक झालेली आहे बघा पहिल्याच प्रश्नामध्ये. ते आपण दुरुस्त करूया. संघाने हां. तर बघा खालीलपैकी कोणते वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे? 2026, 2027, 2028, 2029. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 2026. 2026 हे जे वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. त्यानंतर बघा, भारत देशातला पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बांधण्यात आला? इंदोर मध्य प्रदेश, अलाहाबाद उत्तर प्रदेश, रामेश्वरम तामिळनाडू, सिंधुदुर्ग महाराष्ट्र. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रामेश्वरम तामिळनाडू. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, बालविवाह मुक्त भारत या अभियानाची घोषणा खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून करण्यात आली? नवी दिल्ली, नवी मुंबई, अहमदाबाद, बंगळूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणाहून जे महिला व बाल विकास कल्याण मंत्री आहेत, त्यांनी या ठिकाणी ही घोषणा केलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा. 2025 मध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला? आता जे काही 7 व्यक्तींना पद्मविभूषण मिळालेले आहे 2025 मध्ये, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती व्यक्तींना मिळाला? 1, 2, 3, एकही नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, यामध्ये महाराष्ट्राचा एकही व्यक्तीचा समावेश नाही. प्रश्न क्रमांक 5, आसाम राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नाव आता काय बदलण्यात आलेलं आहे? म्हणजे हा जो करीमगंज जिल्हा आहे, हा कोणत्या राज्यात आहे? आसाम राज्य. आणि याचं जे नाव आहे ते आता बदलण्यात आलेलं आहे. तर ते काय करण्यात आलेलं आहे? स्त्रीभूमी, श्रीभूमी, वीरभूमी, कर्मभूमी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्रीभूमी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? अजय बंगा, अजय शर्मा, अजय देव, अजय सेठ. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अजय सेठ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा. भारताकडून रुपयात कर्ज सुविधा मिळवणारा जगातील पहिला देश कोणता? थायलंड, मलेशिया, मॉरिशियस, सिंगापूर. तर 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मॉरिशियस. प्रश्न क्रमांक 8 बघा. भारताचे नवीन नियंत्रक व महालेखापाल म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे? बालकृष्ण यादव, संजय मूर्ती, संजीव शर्मा, देवाशिष पांडा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संजय मूर्ती. प्रश्न क्रमांक 9, भारतातील पहिले भिकारीमुक्त शहर म्हणून खालीलपैकी कोणते शहर जाहीर करण्यात आले? इंदोर मध्य प्रदेश, लखनौ उत्तर प्रदेश, मुंबई महाराष्ट्र, गांधीनगर गुजरात. तर 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इंदोर मध्य प्रदेश. त्यानंतर बघा, या ठिकाणी भारतातील भारतातील पहिले ट्रेन एटीएम खालीलपैकी कोणत्या रेल्वेत बसवण्यात आले आहे? पंचवटी एक्सप्रेस बघा,
भारतातील पहिले ट्रेन एटीएम खालीलपैकी कोणत्या रेल्वेत बसवण्यात आले आहे? पंचवटी एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, चेन्नई एक्सप्रेस वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पंचवटी एक्सप्रेस. प्रश्न क्रमांक 11. इस्रायल इराण युद्धात भारतीयांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते ऑपरेशन राबवण्यात आले? ऑपरेशन भारत, ऑपरेशन सिंधू, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन गगनयान. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑपरेशन सिंधू. आता हे ऑपरेशन सिंधू वेगळं आहे आणि सिंदूर वेगळं आहे. जे सिंदूर होतं ते पहलगाम हल्ल्यासाठी होतं, लक्षात ठेवा. पहलगाम हल्ल्यासाठी हे सिंदूर ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं. परंतु इस्रायल आणि इराणचं जे युद्ध झालं, त्या युद्धामधून म्हणजे त्या युद्धामध्ये जे अडकलेले भारतीय लोक होते त्यांना भारतामध्ये परत आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघा. 2025 मध्ये 97व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून कोणता बघा इथे सुद्धा वृत्ताकडून झालेला आहे, तर भारताकडून पाहिजे इथं. भारताकडून बघा, भारताकडून कोणता चित्रपट पाठवण्यात आला होता? ए आहे लापता लेडीज, बी आहे धुरंधर, सी आहे द काश्मीर फाईल आणि डी आहे वरीलपैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लापता लेडीज. आणि कितवा 2025 मध्ये जो ऑस्कर पुरस्कार पार पडलेला आहे तो कितवा आहे? 97वा आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 13. स्टेट बँक ऑफ इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महेंद्रसिंह धोनी. बँकेचं नाव लक्षात ठेवा, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI. त्यानंतर बघा, AI इम्पॅक्ट समिट 2024चे आयोजन खालीलपैकी कोणता देश करणार आहे? अमेरिका, चीन, भारत, रशिया. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा प्रश्न मित्रांनो, हा प्रश्न बघण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा. त्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या तालुक्यामधून बघत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. आणि तुमच्या जर काही शंका असतील, अजून तुम्हाला काही कोणत्या विषयावरती माहिती पाहिजे असेल तर ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अलीकडेच पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले पार्वती अर्गा पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ए आहे मध्य प्रदेश, बी आहे महाराष्ट्र, सी आहे गुजरात आणि डी आहे उत्तर प्रदेश. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशामध्ये लक्षात ठेवा, हे जे नाव आहे पार्वती अर्गा पक्षी अभयारण्य, हे कोणत्या ठिकाणी आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण काय केलेलं आहे, हे 15 प्रश्न बघितलेले आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे 15 प्रश्न या ठिकाणी घेणार आहे. जवळ-जवळ मित्रांनो 34 ते 35 दिवस आपल्याकडे आहेत. यामध्ये 35 लेक्चर्स आपल्याला घ्यायचे आहेत. 35 व्हिडिओ आपल्याला घ्यायचे आहेत या चालू घडामोडीच्या संदर्भाने. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लाईक करून ठेवा. ज्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन जर तुम्हाला बघायचे असतील तर बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.